आपल्या रिजनल ॲक्सेंटमध्ये बोलायला लागलो अशा ठिकाणी, तर असं होऊ शकतं की पुढचा माणूस तुम्हाला सिरियसली घेणार नाही किंवा तुम्ही जो मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत असं होऊ शकतं की तो त्याला कळणार नाही. कारण की काही काही शब्द त्याला माहीत नसतील किंवा तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलताय हे त्याला कळणार नाही. सोशल मीडिया आणि आता AI मुळे तो फरक जाणवतो तो कमी झालेला आहे. कोरियन गाणी प्रसिद्ध आहेत भारतात, K-pop आणि ब्लॅक पिंक वगैरे. कोरियन भाषा लोक हॉबी म्हणून शिकतात की मला त्यांच्या खाण्याबद्दल जास्त माहिती मिळावी किंवा मला तिथले फ्रेंड्स बनवायचे आहेत. एक वाईड रेंज बघायला मिळते ती म्हणजे की जबरदस्ती होते कुठेतरी हीच भाषा वापरावी. मग ही एखाद्या भाषेची जबरदस्ती एखाद्या पर्टिक्युलर एरियावर करणं कितपत योग्य आहे? मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर थंबनेलून तुम्हाला विषय आज कळलाच असेल. हे लाईन बोलायचं कारण आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भाषेवर घेऊन इतक्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. प्रत्येकाच्या मनात भाषेसाठी एक वेगळं स्थान आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझीच भाषा, मी जी बोलतो ती खूप महत्त्वाची आहे. पण भाषा ती तुमच्या जन्मापासून ते तुम्ही जेव्हा मोठे होता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला लागतात खूप बदलत असते. म्हणजे तुमची रिजनल लँग्वेज, घरात बोलली जाणारी भाषा, मित्रांमध्ये बोलली जाणारी ही एक वेगळी भाषा असते, दोन जिवलग व्यक्तींमध्ये बोलली जाणारी एक वेगळी भाषा असते, तसंच कॉर्पोरेटमध्ये बोलली जाणारी एक वेगळी भाषा असते. पण या भाषेचं महत्त्व काय, त्याच्यानंतर फॉरेन लँग्वेज शिकण्याचं काय महत्त्व, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत रुचा खोत यांच्याकडून. नमस्कार रुचाताई. नमस्कार. रुचाताईबद्दल थोडक्यात सांगायचं तर रुचाताई BA इकॉनॉमिक्स आहे, त्याच्याबरोबर MBA इन HR मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर ती जर्मन आणि स्पॅनिश लँग्वेजची ट्रेनरही आहे. तर चला आज गप्पांना सुरुवात करूया, जाणून घेऊयात मराठी भाषेत टू जर्मनचा प्रवास. रुचाताई, पुन्हा एकदा तुझं गोळाबेजमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. मी तर तुझी थोडक्यात ओळख सांगितलीच आहे, तरी आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात तू या सगळ्या गोष्टींचं गुढ उलगडशील तर आवडेल. मी रुचा सुधीर खोत. मी लहानाची मोठी पुण्यातच झाले. सेंट हेलेनास हायस्कूल मध्ये माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधून BA इकॉनॉमिक्स केल्यानंतर मी मुंबईला IGTC मध्ये म्हणजेच इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटरमध्ये MBA केलेलं आहे HR मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमध्ये. तिथून मला जर्मनीला जायच्या 2 स्कॉलरशिप्सही मिळाल्या. बॉश या जग जाहीर आणि चांगल्या कंपनीत मी 4 वर्ष रुजू होते. स्पीच ट्रेनर आणि लँग्वेज ट्रेनर म्हणूनच. तिथंच मी ट्रान्सलेटर म्हणून पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट या फील्डमध्ये काम पाहिलेलं आहे. थोडा काळ तिथं घालवल्यानंतर आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यानंतर मी माझं स्वतःचं स्टार्टअप ओपन केलं, फ्लोरा लँग्वेज सोल्युशन्स या नावाने. आणि सो ह्याच्या थ्रू मी लँग्वेज इंटरप्रिटेशन, लँग्वेज ट्रान्सलेशन, लँग्वेज लोकलायझेशन आणि लँग्वेज ट्रेनिंग, जर्मन, स्पॅनिश आणि बिझनेस इंग्लिश ह्या भाषांमध्ये आत्ता मी काम करते. वा, आता आम्हाला असं झालं की इंग्लिशमध्ये विचारू, जर्मनमध्ये विचारू की मराठीत विचारू, कारण तुझी मराठी पण खूप फ्लुएन्स आहे, म्हणजे जर्मन आणि स्पॅनिश येत असताना सुद्धा. आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मराठीवर आलं त्याच्या आधी मला विचारायला आवडेल की भाषेचं महत्त्व काय असतं एकंदरीत आपण ज्यावेळेस भाषा म्हणतो त्यावेळेस. मी आता 8 वर्ष ह्या फील्डमध्ये कामात रुजू आहे. लहान मुलांबरोबरही काम करते आणि कॉलेजच्या मुलांबरोबरही मी काम करते. माझ्या एक असं लक्षात आलं आहे, भाषा आपण जेवढ्या लवकर होऊ शकू लहान मुलांना तेवढ्या जास्त भाषा जर आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला किंवा आपण इंग्लिशमध्ये एक शब्द आहे एक्सपोजर, त्यांना जेवढ्या भाषांचा आपण एक्सपोजर जरी कमीत कमी देऊ शकलो तर त्याचा फायदाच होतो. भाषेचं महत्त्व सांगायचं झालं तर फक्त एक कम्युनिकेशनचा मीडियम नसून भाषा ही दुसऱ्या माणसाला समजून घ्यायला आणि तो कसा वागतो ह्याचाही भाषेवर खूप परिणाम होतो. म्हणजे तुम्ही जर मराठी शिकत असाल तर तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे, तुम्ही जर पूर्णपणे इंग्लिशमध्येच बोलत असाल तर तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे, हे भाषेवरनं पण म्हणजे सायंटिस्टनी हे प्रूफ केलेलं आहे की आपण ज्या ज्या भाषा शिकतो त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर ह्या रीतीने होतो की आपल्या बोलण्या चालण्यात किंवा आपल्या बिहेवियरमध्ये, म्हणजे आपण किती पोलाईट आहोत किंवा आपल्यात किती ॲग्रेसिव्हनेस आहे हेही एखाद्या भाषेवरनं ठरतं. नाही, नक्कीच मला पण असं जाणवतं आता तू हे सांगितल्यानंतर की
भाषेवरून थोडंसं आपण जजमेंट होऊ शकतो माणसाबद्दल. बरोबर. पण आता त्याच सोबत महाराष्ट्रात बोलायचं झालं तर पावलागणित की एक 20 मैलावर भाषा बदलते असं आपण म्हणतो. नक्कीच. त्या रिजनल लँग्वेजेस आहेत. त्या रिजनल लँग्वेज आणि प्रमाण भाषा यांच्यामध्ये फरक असतो का तो जाणवला पाहिजे का? आणि मी कॉर्पोरेट आणि आपण जेव्हा दैनंदिन जीवनात जे भाषेचं जे युसेज आहे त्याच्यावर मी बोलते. नक्कीच. आपण जेव्हा कॉर्पोरेटमध्ये जातो, जर आपण मराठी जरी वापरत असू तरी माझ्या मते आपण एक एडिटोरियल मराठी किंवा आपण जी वर्तमानपत्रात मराठी भाषा वाचतो ती आपण वापरली पाहिजे. कारण की आपण जेव्हा एका ऑफिसमध्ये काम करतो किंवा आपण एखाद्या डॉक्टरकडे किंवा लॉयरकडेही जातो तेव्हा बिझनेस हा त्याच्यात एक पार्ट येतो. नक्कीच. तर त्यामुळे आपण जर आपल्या रिजनल ॲक्सेंटमध्ये बोलायला लागलो अशा ठिकाणी तर असं होऊ शकतं की पुढचा माणूस तुम्हाला सिरियसली घेणार नाही किंवा तुम्ही जो मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत असं होऊ शकतं की तो त्याला कळणार नाही. कारण की काही शब्द त्याला माहीत नसतील किंवा तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलताय हे त्याला कळणार नाही. पण तुम्ही जर एडिटोरियल मराठी वापरली किंवा आपण ज्याला स्टँडर्ड मराठी म्हणतो ती आपण कॉर्पोरेटमध्ये किंवा प्रमाण भाषा बरोबर बिझनेस क्षेत्रात जी वापरतात ती वापरली तर आपला मेसेज कन्वे करणं सोपं होतं. त्याने काय होतं, एक रेसिपियंट आणि लिसनर दोघांनाही मेसेज व्यवस्थितपणे कळतो आणि आपल्यात जर जे काही मिसअंडरस्टँडिंग जर होणार असतील काही कारणांमुळे ते होत नाहीत कारण आपली क्लॅरिटी राहते भाषेत. तर त्यामुळे रिजनल भाषा आपण दुकानात किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आहे आपल्या लग्न समारंभात किंवा घरच्या समारंभात आपण आपली भाषा वापरली तर ती वापरलीच पाहिजे कारण की मुलांना ती येणं गरजेचं आहे. आपलं कल्चर असतं ते शेवटी. पण कॉर्पोरेट सेटिंगमध्ये तुम्ही जर प्रमाण मराठी किंवा स्टँडर्ड इंग्लिश हिंदी जे काय असेल कोणतीही भाषा तुम्ही वापरत असाल ती वापरली तर समोरच्याला तुमचा मेसेज कळणं सोपं जातं. म्हणजे याच्यावर एक कळतं की प्रमाण भाषा तर शिकलीच पाहिजे पण रिजनल लँग्वेज सुद्धा न शिकता चालायचं नाही, तीही शिकलीच पाहिजे फॉर द कल्चर अँड अदर पर्पज. बरोबर. त्याच्यासोबत ना आत्ता सध्या खूप एक वाईड रेंज बघायला मिळते ती म्हणजे की जबरदस्ती होते कुठेतरी हीच भाषा वापरावी बऱ्याचशा भागातून बऱ्याचशा ह्याच्यातून. मग ही एखाद्या भाषेची जबरदस्ती एखाद्या पर्टिक्युलर एरियावर करणं कितपत योग्य आहे? मी आता स्पेसिफिक मराठीबद्दल बोलते. कोणतीही भाषा आपण जोर जबरदस्तीने कोणालाही शिकवत नाही आणि मग त्या भाषेचा रागही येऊ शकतो लोकांना. मराठी एक अशी भाषा आहे की आपण जर ती प्रेमाने शिकवायचा प्रयत्न केला गाण्यांमधून किंवा आपल्या कल्चरमधून तर ते जास्त सोपं जाईल. आता मुंबईतच एक उदाहरण घेऊया जिथे हा ज्वलंत प्रश्न आहे. आपण कधी जे लोक ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो पॉलिटिशियन्स म्हणा अभिनेता म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर्स ज्यांची खरंच होल्ड आहे सोसायटीमध्ये त्यांच्यावर आपण कधी मराठी भाषा लादलेली पाहिली आहे का? म्हणजे खूप प्रमाणात किंवा जोर जबरदस्ती करून नाही. जेव्हा प्रेस कॉन्फरन्स असतात किंवा जेव्हा एखाद्या मोठ्या समारंभांना ते जातात प्रयत्न करतात ते नक्कीच मराठी बोलायचा आणि त्याचा प्रतिसादही मिळतो त्यांना. पण कोणी जोर जबरदस्ती करत नाही त्यांच्यावर. तर मग आपण एका प्रामाणिक माणसाला जो घरोघरी काही पोचवत असेल किंवा एक नोकरदार माणूस जो असेल जो बाहेरून फक्त पैसे कमवण्यासाठी आपल्या फॅमिलीला चांगलं एक जीवन देण्यासाठी महाराष्ट्रात आला असेल तर त्याला आपण मोटिवेट केलं पाहिजे की तुम्ही मराठी शिका किंवा आपण त्याच्याशी मराठीत बोलून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जोर जबरदस्ती करून आपण कोणावर मराठी लादू शकत नाही. प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. दुकानात जाऊन आता जसं की आपण दोघं मराठी आहोत तर आपण पहिलं पाऊल ठेवून आपण मराठी त्यांच्याशी बोलूया. त्यांना समजत नसेल तर आपण त्यांच्या चुका सुधरूया. अरे असं नाही बोलायचं, हे ना असं असतं, हे तुम्ही जर असं बोललात ना तर तुम्हाला खूप वेगळा अनुभव येईल. असं आपण जर सांगून मराठी भाषा स्प्रेड करायचा प्रयत्न केला तर माझ्या मते जास्त चांगलं होईल. नाही मला हा पॉईंट खूप म्हणजे पटतोय की सेलिब्रिटीजला किंवा बाकीच्या लोकांना आपण कधीच बोलत नाही की मराठीत बोला म्हणून किंवा त्यांचे करोडोंचे बिझनेसेस चालतात आणि ते हिंदी बोलतात. तिथे कोणीच फोर्स करत नाही की हिंदी बोलतात किंवा हिंदी कल्चर खूप प्रमाणात फॉलो केलं जात आहे आणि ते महाराष्ट्रात आता इतके स्थायिक झालेत की त्यांची पाळमुळं महाराष्ट्रात आहेत. फॅन सर्कल पण महाराष्ट्रात खूप मोठा आहे.
पण ज्यावेळेस दुसरी साईड बघतो आपण नाण्याची, जसं तू म्हणालीस तसं की नोकरदार वर्गामध्ये आपण बऱ्यापैकी हा अट्टहास धरतो मग, हां. आणि आपण आपल्यातच धरतो. म्हणजे तो सेलिब्रिटी तुम्हाला येऊन विचारत नाही, तो फक्त एकदा मराठी बोलतो, त्याचं सगळीकडे वावा होतं नक्कीच, हो. बातम्यांमध्ये इकडे तिकडे, आणि मग अट्टहास असतो की यार हा नोकरदार आहे किंवा हा सामान्य माणूस आहे, याला कसं हां. त्रास देता येईल. बरोबर. जसं की एक टॅक्सीवाला असेल, जगजाहीर आहे हे, की पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई या सगळ्या UP, बिहार ह्या प्रांतातले जास्त आहेत टॅक्सी ड्रायव्हर. तर त्यांना कधी-कधी मराठी येत नाही. correct. तर आपण ते आता त्यांचे पैसे कमवत आहेत, ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत. तर त्यांना फोर्स करून किंवा वाद घालून, की तू मराठीच बोललं पाहिजे, असं करण्यापेक्षा, दादा आता आपण एवढा प्रवास करणार आहे, तर आपण मराठी शिकूया का थोडं? तुम्ही मला तुमच्या प्रांतातलं काहीतरी सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रांतातलं काहीतरी सांगते. असं एक शेअरिंग करून आपण जर मराठी भाषा म्हणजे स्प्रेड करायचा बोलायला लागलो प्रयत्न तर, केला, हां. तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल आणि त्या माणसाला ना मराठीबद्दल प्रेमही वाटेल. म्हणजे तो पुढच्या वेळेस असा विचार करेल, की मागच्या वेळेस मला असं कोणीतरी भेटलं होतं, ज्यांनी मला भाषेची प्रेमाने ओळख करून दिली, तर मी का प्रयत्न करू नये, असा विचार करेल नाही, माणूस. नक्कीच. कारण हां. एखाद्या गोष्टीचं आपण म्हणतो ना, इम्प्रेशन चांगलं पडलं तर माणूस त्याच्याविषयी विचार करतो, आणि हां. वाईट इम्प्रेशन आले नाही, मग ही लोकच अशी आहेत. आता ते भाषेवर होते की मराठी थोडी अवघड आहे, त्याच्यानंतर ते लोकांवर येतील की अरे लोकच अशी आहेत, लोकच बोलत नाहीत, बरोबर, लोकच चांगली बरोबर. नाहीत, आणि त्याच्यानंतर इनडायरेक्टली प्रांतावर पण आपला त्याचा इम्पॅक्ट हो. पडणार आहे. खरं तर हा मला वाटतं न संपणारा मुद्दा आहे नक्कीच. पण त्याच्यासोबतच मला असं विचारायला लागेल की ज्यावेळेस तुम्ही भाषा शिकवता एखादी, म्हणजे आता तुमच्यासाठी पण जर्मन नवीन होती किंवा हो. स्पॅनिश नवीन होती, तर भाषा शिकताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आधी धरायला हव्यात? पहिले तर भाषा शिकण्याचं मोटिव्ह काय आहे, हे तुमचं पक्कं पाहिजे. ओके. जर्मन भाषा आता लोक जनरली शिकतात कारण की त्यांना बाहेर शिकायला जायचं असतं ओके. जर्मनीत, कारण की शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन जे म्हणतो आपण, पुढचं शिक्षण खूप चांगलं आहे तिथं. किंवा आता इंग्रजी जरी शिकत असाल, तर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून इंग्लिश शिकायची आहे का वैयक्तिक कारणांनी इंग्लिश शिकायची आहे, ह्या पहिल्या गोष्टी तुम्हाला डोक्यात घ्यायला लागतात. ते एकदा पक्कं झालं की जी कोणती फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकताय, स्पॅनिश म्हणा, जर्मन म्हणा, मराठी, कन्नड, आपण भारतीय भाषाही घेऊयात, मल्याळम, तमिळ, कोणतीही भाषा शिकायला जाल, तिथल्या कल्चर तुमच्यापेक्षा वेगळा असणार आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि थोडा एक ओपन माइंडेड ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजे मी मराठी आहे, माझं कल्चर अमुक तमुक आहे, तर पुढचं कल्चर पण तसंच असेल किंवा ते जे एक ॲक्सेप्टन्स असतं ते एक असणं गरजेचं आहे भाषेसाठी. दुसरं म्हणजे जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा त्याच्यात काही काही गोष्टी अशा असू शकतात ज्या माझ्यासाठी टॅबू असू शकतात, पण त्या कल्चरमध्ये टॅबू नसू शकतात. ओके. तर त्याचा एक ॲक्सेप्टन्स तुम्हाला आला पाहिजे. तिसरं म्हणजे प्रत्येक भाषा शिकायला वेळ लागतो. मी 3 महिने एखादी भाषा शिकायला घेतली आणि मला ती आलीच पाहिजे, किंवा माझ्या शिक्षकांनी मला ती एका प्रकारे शिकवलीच पाहिजे, हा ॲटिट्यूड असणं चुकीचं आहे. प्रत्येक शिक्षक जो तुम्हाला भाषा शिकवतो तोही वेगळ्या प्रांतातून येतो, तर त्याची मेंटॅलिटी थोडी समजून घेणं, आपण केवढा वेळ देतो आहे त्या भाषेला, आपण फक्त भाषा शिकण्यापुरती शिकतो आहे का चित्रपट, त्या भाषेतले चित्रपट पाहून त्या भाषेशी निगडीत जे लिटरेचर आहे ते वेगळ्या रीतीने वाचून तिथला जो एक डीपर मिनिंग आहे त्या Correct. भाषेचा, तोही समजून घेण्याचा प्रयत्न करून घेतो आहे का, हे आपण किती त्याच्यात एफर्ट्स घालतो आहे, हे बघून आपण ठरवलं पाहिजे की आपली फ्लुएन्सी किती वेळाने त्या भाषेवर येणार आहे. ओके. तर हे पॉईंट्स जर आपण लक्षात ठेवले तर भाषा शिकायलाही सोपी जाईल आणि ती आत्मसात करायला सोपी जाते, हे जर पॉईंट्स आपण धरले तर. आता मध्यंतरी बोलताना तू हां. बोललीस की इंग्लिश बद्दल थोडंसं, हां. आणि आता महाराष्ट्रात इंग्लिशबद्दल खूप टॅबू आहे. म्हणजे Tier 1 हो. Tier 2 सिटीजमध्ये ठीक आहे, पण हां. Tier 3 सिटीजमध्ये आजही तीच हम्म. बोंब आहे जी हो. आधी होती. हो. इंग्लिश येत नाही किंवा ते तेवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही, किंवा तो तो आपला रिजन नाही असं बोललं जातं. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? इंग्रजी दैनंदिन जीवनात वापरणं गरजेचं नाही आहे, या ठाम मताची मी आहे. ओके. कारण मी पण इंग्रजी एक फॉरेन लँग्वेज म्हणूनच शिकले होते. माझं जरी पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं असेल तरी माझ्या घरात
मराठी वर्तमानपत्र रोज वाचण्याची सवय माझ्या आईवडिलांनी आणि आजी आजोबांनी मला लावली. त्यामुळे मराठीसाठी गोडी ही माझ्यात लहान वयापासूनच निर्माण झाली. आपल्या मातृभाषेसाठी प्रेम हे असलंच पाहिजे. इंग्रजी तुम्ही एक बिझनेस लँग्वेज म्हणून वापरली पाहिजे. जसं की मी आता तुमच्याशी बोलते आहे, आपण एकमेकांना ओळखतो आणि मराठी आपल्या दोघांनी येतं तर आपण नक्कीच मराठीत बोलतोय. संभाषण केलं पाहिजे. पण आपण जर एका बिझनेस मीटिंगसाठी बाहेर भेटत असू, एका क्लायंटला मी अपडेट देणार असेल, प्रेझेंटेशन देणार असेल, तर इंग्रजी व्यवस्थित आलंच पाहिजे. कारण की तो महाराष्ट्रातलाच असेल हे कशावरून, करेक्ट. किंवा जर तो भारतीय जरी असेल, हिंदी येत असेल त्याला, पण आपण वेगळ्या वेगळ्या क्लायंट्सबरोबर बोलतो, तर इंग्लिश हे काय होतं, एक कॉमन ग्राउंड झालेलं आहे आता. कॉलनायझेशनमुळे हा एक माइंडसेट आलेला आहे की फॉरेन पॉवर्स आल्या, त्यांनी आपलं सगळं लुटलं आणि मग त्यांची भाषा आपण का वापरायची. पण आता ग्लोबलायझेशन आल्यामुळे काय झालं आहे, मला जर आफ्रिकेत बिझनेस करायचा असेल तर मी काय कोणती आफ्रिकेची भाषा शिकून बिझनेस करू शकत नाही. करेक्ट. बिझनेसही सोडा, एक साधं संभाषणही करायचं असेल, आपल्याला मेल पाठवायचा असेल, इंग्लिशमध्ये आलं तर संभाषण सोपं जातं आपल्याला. आणि आपल्याला जर पैसे कमवायचे असतील, आपल्याला जर एक इंटरडिपेंडन्स हवा असेल लोकांमध्ये, तर इंग्लिश येणं बाहेरच्या वर्ल्डसाठी गरजेचं आहे पण आपल्याला. प्रॉब्लेम हा आहे ना की ते बेसिकच येत नाहीये. हो. आणि मग तिथून सुरुवात, जी भीतीला सुरुवात होते, हम्म. म्हणजे मला येतच नाहीये, म्हणजे मला साधं सिम्पल गोष्टीच येत नाही, मग ती भीतीला सुरुवात होते, मग तो इंग्लिशचा टॅबू होतो आणि मग अरे इंग्लिश हार्ड आहे असं जाणवतं. बरोबर. मग तसं असतं का भाषेच्या बाबतीत? हो, असतं. हे कशामुळे होतं ना, Tier 3 सिटीजमध्ये काय होतं, एक एक्सपोजर नाही आहे, किंवा जे एक आपण वाचन म्हणतो इंग्लिशमध्ये लहान वयापासून झालं पाहिजे, ओके. ते होत नाही. मग ती भीती बसते माणसाच्या वयात की मला ह्याची सवयच नाही आहे, तर मी ह्याच्याशी कसं Connect करू. म्हणजे मैत्री कशी करू Okay. या भाषेची, हा एक प्रश्न असतो. आता आपण पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या महाराष्ट्रातल्या सिटीजबद्दल बोललं, किंवा बँगलोर आणि हैदराबाद पण ह्या मेट्रो सिटीज आहेत. इथं लहान वयापासून तुम्ही बघा, मुलांना रिजनल लँग्वेज सोडूनही खूप इंग्लिश पुस्तकं वाचण्याची सवय असते. Okay. लायब्ररीज असतात, इंटरनेटवर मटेरियलही त्या प्रकारचं उपलब्ध असतं, तर त्यांना एक्सपोजर मिळतं त्या भाषेचं. किंवा आजकाल आई मिक्स भाषा वापरतात. करेक्ट. ए बेटा कम ऑन ईट, ह्या प्रकारचं काहीतरी होतं. किंवा टॉडलर्स आपण जनरली जे म्हणतो की कम ऑन बेबी यू हॅव टू ईट दिस, असं. ह्या म्हणजे आपण जेव्हा वरण भातही खायला घालतो तेव्हा आपण मुलांशी इंग्लिशमध्ये संभाषण करण्याचा साधारणतः आई बाबा प्रयत्न करतात. करेक्ट. मी असं म्हणत नाही सगळे आई बाबा असं करतात, पण जनरली चालू ही आहे. ट्रेंड पाहायला मिळते की मी घरूनच माझ्या मुलाशी इंग्लिशमध्ये बोलले तर ते चांगलं होईल. बरोबर. तर हे आपण जर Tier 3 सिटीजमध्येही चालू केलं की म्हणजे इंग्रजी भाषेबद्दल जी हेट्रेड आहे ती कमी होण्यात मला वाटतं नक्कीच मदत होईल. आणि दुसरं म्हणजे फक्त कल्चरवर फोकस न करता आपण इंग्लिशकडे पाहण्याचा थोडा दृष्टिकोन बदलला ना या रिजन्समध्ये, की म्हणजे ट्रेनर्स पाठवणं तिथं, किंवा आता आपण मराठी जेव्हा एखाद्याची करेक्ट करतो तेव्हा आपण त्याच्या शुद्ध लेखनाकडे, तो कोणते शब्द वापरतोय, वोकॅब्लरीकडे, याकडे लक्ष देतो आपण. तसंच जर इंग्लिशसाठीही झालं तर ही जी एक गॅप आहे की मला हे आवडत नाही आहे किंवा हे वाईट आहे, किंवा ना इंग्लिशकडे लोक अशा रीतीने बघतात की हां इंग्लिश शिकलं म्हणजे थोडं ओपन माइंडेड झाला माणूस. हां, एकदम ओपन माइंडेड झाला म्हणजे शिकलं म्हणजे असं होतं जनरली की अरे हा तर खूप जास्त शहाणा झालाय का, किंवा ह्याचं कल्चर बदललंय का. म्हणजे मग आता त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात, म्हणजे पब पासून ते सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो. असं होतं का? हो, असं होतं. असा एक ॲटिट्यूड मी आता जनरेशननी बोलते, जेन झी आणि मिलेनियल्समध्ये काय झालेलं आहे ना, हा ॲटिट्यूड थोडासा कमी आहे. कारण की आपलं शिक्षण थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. आपल्याला इंटरनेटचा सहवास लाभल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नव्हत्या त्या जेनझी आणि मिलेनियल्सला लवकर कळलेल्या आहेत. किंवा मिलेनियल्सला काही काही गोष्टी माहीत जरी नसत्या
तरी नंतर सोशल मीडिया आणि आता AI मुळे आपल्याला तो फरक जाणवतो, तो कमी झालेला आहे. पण त्याच प्रमाणात जर आपण बेबी बूमर्स, जेन एक्स म्हणजे आपले आई बाबा जेन एक्स म्हणतो आपण, तर जेन एक्स आणि बेबी बूमर्समध्ये हे प्रमाण थोडं कमी पाहायला मिळतं, कारण की इंटरनेटचा सहवास त्यांना थोडासा कमी लाभलेला आहे. हां, तर किंवा तुम्ही सोशल मीडियावरही बघा, जनरली 40-45च्या वर जे लोकं असतात मला फेसबुकवर दिसतील आणि Instaवर आपली नाहीच ना. जनरेशन इंस्टाग्राम, स्नॅपचॅट असं वापरतात. तर ह्या सगळ्याच्या वापरामुळेही खूप फरक पडतो. फेसबुकवर जेव्हा लोकं कंटेंट टाकतात तेव्हा डिटेल्ड कंटेंट टाकतात. म्हणजे लेख असतात. लेखन चांगलं असतं त्यांचं. खूप डिटेल्ड पोस्ट असतात. इंस्टाग्रामवर तुम्हाला एवढा स्कोप मिळत नाही. तुम्हाला खूप कमी शब्दात आपले मत मांडावे लागतात. तोही एक फरक पडतो पेशन्सचा. तर इंग्लिश भाषेत काय होतं, इंग्लिश भाषेतही म्हणजे आपण जी इंग्लिश भाषा बोलतो ती थोडीशी मॉडर्न किंवा जुनी काळातली नसून शब्द आपले वेगळे असतात. पण आपले आईबाबा जे इंग्लिश बोलत असतील ते खूप रिफाईंड, थोडंसं 1900s मधलं असं जाणवतं आपल्याला. तर याही एका भाषेच्या इन्फ्लुएन्समुळे माणसाचा जो थिंकिंग आहे ते बदलतं थोडंसं. आणि त्यामुळे इंग्लिशबद्दल जी हेट्रेड आहे ते थोडं यामुळेही आहे की पुस्तकाची जी म्हणजे कॅटेगरी किंवा एक लेवल म्हणतो ना आपण, की म्हणजे मी स्वतःसाठी बोलते, 20 वर्षापूर्वी मी जी पुस्तकं वाचायचे आणि आत्ता जी नवीन स्टोरी फिक्शन नॉन फिक्शन दोन्ही जे लिखते त्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. लेखनात, लँग्वेजमध्ये सुद्धा लेखनात तुम्हाला फरक दिसेल. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे Tier 3 सिटीजमध्ये मला वाटतं एक जो ॲटिट्यूड डेव्हलप व्हायला पाहिजे तो नाही झालेला. पण हे सगळं जरी झालं तरी लोकांना ना मातृभाषेवरचं प्रेम आहे ना ते सोडवत नाही, किंवा तो जो असा गर्व आहे तो सोडवत नाही. तो गर्व पाहिजे की अभिमान हवा आहे? अभिमान हवा, गर्व नको. कारण की मातृभाषेचा गर्व आला तर तुम्ही पुढच्या माणसाला समजून घेण्यात चूक करू शकता. किंवा तो तुम्हाला काही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर ते समजून घेण्यात तुम्ही चूक करू शकता. म्हणजे एक एम्पॅथी असते ना, ती पुढच्या माणसाबद्दल थोडी कमी होते भाषेचा गर्व असला तर. पण भाषेचा अभिमान असला तर आपलं कल्चर पुढे कसं न्यायचं हे बघतो आपण. एक छोटंसं उदाहरण मी देऊ इच्छिते. 2 वर्ष मी जेव्हा जर्मनीत कामाला होते तिथं महाराष्ट्र मंडळ आहे एक. गुढीपाडवा आणि गणपती हे जे 2 आपले मेन सण आहेत ते खूप जल्लोषात आम्ही साजरे केले तिथं. आजही म्युनिकसारख्या जर्मनीतल्या मोठ्या शहरात ढोल ताशा पथक आहेत. गणपती 10 दिवसाचा साजरा होतो. बर्लिनमध्ये मोठा समारंभ होतो गणपतीचा आणि त्यात फक्त महाराष्ट्रीयन लोकच नाही तर जे कोणते भारतीय असतील बर्लिनमध्ये ते त्याच्यात पार्टिसिपेट करतात. ढोल ताशात पण, आपल्या लेझिम डान्समध्ये पण. तर हे खूप छान उदाहरण आहे मराठीसाठी अभिमान असल्याचं. म्हणजे गणपती हा आपला एवढा महत्त्वाचा सण आहे, तो तिकडं घेऊन जाऊन मराठी लोकांनी तो फक्त आपल्यापुरती न ठेवता जर्मनीमध्ये किंवा बर्लिनमध्ये, म्युनिकमध्ये जे कोणते भारतीय आहेत त्या सगळ्यांसाठी तो ओपन केला आहे. सगळ्यांना ते वेलकम करतात तिथं. सगळ्यांना त्याचा अनुभव घेता येतो. तर हे एक उदाहरण झालं. पण हेच तर ह्या लोकांना मराठीचा अभिमान आहे असं का म्हणते मी, त्यांनी जर्मन भाषा पण शिकलेली आहे. म्हणजे त्यांचा मराठीवर जेवढं प्रभुत्व आहे तेवढंच जर्मन आणि इंग्लिशवर पण प्रभुत्व आहे. इंग्लिश त्यांना शिकावे लागलं कारण की ते म्हणजे त्यांना डिग्री घ्यायची होती तर इंग्लिश शिकणं भागच आहे. जर्मनीमध्ये जर तुम्हाला तुमच्या क्लायंटबरोबर एक रिलेशनशिप बनवायचा असेल किंवा जर्मनीतल्या दैनंदिन जीवनात मुलांच्या अभ्यासासकट तुम्हाला एक ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो ना आपण, तसं हवं असेल तर जर्मन भाषा शिकणं गरजेचं आहे. तर ते आपलं कल्चरही जपतात, मुलांना त्यांच्या श्लोक वगैरे सगळे येतात म्हणा, ते श्लोक रोज मुलं घरात म्हणतात. पण त्याचबरोबर संध्याकाळी ते जर्मनचा होमवर्कही जर्मनमध्ये करतात. असेही भरपूर उदाहरणं फॉरेनमध्ये पाहायला मिळतील. तर हा मराठी भाषेचा अभिमान झाला की मी माझा देश सोडला, माझं राज्य सोडलं तरी मी माझी भाषा विसरले नाही. पण एक कर्मभूमी आणि एक आपली जन्मभूमी याच्यातला फरक
माणसाला ठेवला पाहिजे. नाही, नक्कीच मला हे खूप आवडतं की मातृभाषा आहे म्हणून त्याचा अभिमान आहे, नक्कीच हो. असलाच पाहिजे. हो पण असंही करून नाही चालणार की मी मातृभाषा सोडून दुसरी भाषा शिकणार नाहीये. कारण हो. मला जर बाहेर पडायचंय, माझ्या घराचा उद्धार व्हावा असं वाटत असेल हो किंवा मला एक वेगळं स्वतःचं काहीतरी विश्व हम्म. निर्माण करायचं, तर मला दुसरी भाषाही आली पाहिजे. दुसऱ्या लोकांसोबत तितक्या आत्मीयतेने कनेक्ट करता आलं पाहिजे. कारण मला मराठी येते, तुला मराठी येते, मी तुझ्याशी तितक्या आत्मीयतेने कनेक्ट होतोय. हो मग मी जर्मन माणसाची तेवढ्या आत्मीयतेने कनेक्ट नाही होणार, पण मी इंग्लिश शिकलो किंवा जर्मन शिकलो तर मी तेवढ्या आत्मीयतेने बरोबर कनेक्ट आहे. होईल त्यांच्याशी. बरोबर आणि आहे. असं होत नाही ना की ते काहीच शिकत नाही, ते पण इंग्लिश शिकतायत आणि ते जर्मन असून इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन किंवा हां कनेक्ट करतात. मग बरोबर. आपण इंग्लिश शिकायला काय हरकत आहे? आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आता जवळजवळ 25 देश फिरलेली आहे. ओके. म्हणजे फक्त कामासाठी नाही, तर मला इन जनरल फिरण्याची आवड आहे म्हणूनही मी फिरते. ओके. तर जिथं जिथं मी गेले ना, इथं भारतातच किंवा साऊथ ईस्ट एशिया म्हणेन मी, ह्याच देशांमध्ये मला असं जाणवतं की इंग्लिश येत नाही म्हणून इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे करेक्ट. किंवा स्वतःच्या मातृभाषेत बोलणं म्हणजे काहीतरी गुन्हा, असं थोडंसं ह्या Okay. प्रकारचा ॲटिट्यूड. गुन्हा नाही येतो पण तशी थोडीशी मेंटॅलिटी होते. फक्त हे साऊथ ईस्ट एशियामध्ये जाणवलं आहे मला. तुम्ही युरोपमध्ये गेलात, आफ्रिकेमध्ये गेलात किंवा साऊथ अमेरिकामध्ये पण तुम्हाला जर इंग्लिश येत नाही तर ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही शिकायचा प्रयत्न जरी करता इंग्लिश तर लोक खूप अप्रिशिएट करतात तुम्हाला. म्हणजे मी युरोपमध्ये म्हणजे आता फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश या थोड्याशा पॉप्युलर युरोपियन लँग्वेजेस आहेत. Correct. तुम्ही या देशात गेलात, तुम्हाला काय लगेच फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश येणार नाहीये, तुम्हाला थोडा प्रयत्न करायला वेळ लागणार. लागेल. हां बरोबर. पण तुम्ही प्रयत्न जरी केलात बोलायचा म्हणजे तुटकं तरी लोकांना ते इतकं आवडतं की अरे हा एक माणूस आहे जो बाहेर देशातून आलेला आहे पण तो माझी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय, माझ्याशी इथं राहून इथं होण्याचा इथला होऊन माझ्याशी माझ्या भाषेत संभाषण करतोय. ओके. तर तो जो एफर्ट आहे ना तोच ती लोक अप्रिशिएट करतात आणि उलटं तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देतात. म्हणजे प्रेमाने, असं म्हणजे खिल्ली उडवली अशा प्रकारे उलटं आपल्याकडे होतं की हां, खिल्ली उडवून प्रेमात दाखवलं. तसं तसं अजिबात नाही. Okay. प्रेमाने तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देतात. Okay. किंवा तुम्ही समज एका कॉफी शॉपमध्ये गेलात, कॉफी ऑर्डर करता, तुम्हाला नसेल येत की काय कसं करायचं आहे पण तुम्ही प्रयत्न केलात तर ते सांगतात लोक की काय हवं आहे तुम्हाला एक्झॅक्टली, तर ही अशी पद्धत नाही ऑर्डर करायची, XYZ प्रकारे तुम्ही हे ऑर्डर करा आणि ते करेक्ट करतात तुम्हाला. म्हणजे हे मला आलेले अनुभव आहेत. आणि मला सोडून म्हणजे मी कारण असा प्रयत्न करते की वेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू, हा थोडासा माझा ॲटिट्यूड आहे. Nice. की आपण जेव्हा दुसरीकडे जातो तेव्हा आपला थोडासा मीपणा बाजूला ठेवून तिथला होण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कुठलीच भाषा आत्मसात करायला वेळ लागत नाही. नाही, नक्कीच. म्हणजे आपण जनरली आत्ता सध्या सोशल मीडियावर जे रील्स येतात की नेचरमध्ये गेल्यावर नेचर सारखं वागायचं, मग का नाही दुसऱ्या देशात गेलो त्यांच्यासारखं थोडंसं वागायचं. आपला मी पण आपण घरी आल्यावर आपल्या देशात आल्यावर तर आहेच ना. बरोबर पण बरोबर. आता जसं तू मला म्हणालीस की कॉफी ऑर्डर करतात तर आम्हाला आवडेल जर्मनमध्ये कशी कॉफी ऑर्डर करतात हे ऐकायला. बिटर können Sie mir eine Kaffee geben असं. ओके. म्हणजे की मला एक म्हणजे बेसिकली जर्मनमध्ये कसं होतं, बिटर या शब्दाचे खूप अर्थ आहेत, BITTE. ओके. तर बिटर म्हणजे प्लीज पण होऊ शकतं, बिटर म्हणजे वेलकम पण होऊ शकतं किंवा बिटर शन असं वेलकम असा पण अर्थ होतो त्याचा. बिटर शम. शन SCH उमलाउट ओ असतो, त्याच्यावर 2 टिंब असतात, तर बिटर शन असं म्हणतात. तर पण असं तुम्हाला एकदम पोलाइटली जर कॉफी ऑर्डर करायची असते, बिटर können Sie mir eine Kaffee geben असं तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल, तुम्ही म्हणजे हे मी काउंटरवर ऑर्डर करताना तुम्ही जर कुठे बसला असाल आणि ऑर्डर करायची असेल तर Ich möchte bitte eine Kaffee bestellen असं. bestellen म्हणजे टू ऑर्डर. ओके. नाईस. आता मला हे जाणून घ्यायचं की जर मला इंग्लिशच परफेक्ट येत नाही तर मी फॉरेन लँग्वेज शिकू शकतो का? हो शिकू शकता. इंग्लिशचा आणि फॉरेन लँग्वेज शिकण्याचा तसा काहीही संबंध नाही. पण बेसिकली हा प्रश्न विचारायचं कारण पण असं की बऱ्याच लोकांचं असं इथे इंग्लिशचेच वांधे आहेत तर लँग्वेज कुठे? हो हे आहे, हे खूप आहे. हे फक्त पुण्यात नाही आहे, तर हे तुम्हाला खूप जागी हे पाहायला मिळेल की म्हणजे मी हिंदीत म्हटले अरे मेरा इंग्लिश ही ठीक नहीं है तो मैं ये कैसे सीखूंगा मैम,
असं हा, म्हणजे असं ते- जनरली ह्या भाषेत लोक प्रश्न विचारतात. तर असं काहीही नसतं. जर्मन आणि स्पॅनिश शिकताना इंग्लिश ग्रॅमरचा एकतर काही संबंध येत नाही. ओके. तर तुम्ही जर डायरेक्ट ट्रान्सलेट करायच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर हां, म्हणजे तुम्हाला इंग्लिश थोडंफार येणं गरजेचं आहे. पण एकदम म्हणजे जे फ्लुएंट इंग्लिश म्हणतो ना आपण, की मला सगळंच माहीत पाहिजे, माझी व्होकॅब्लरी खूप चांगली पाहिजे, अशातलं काही म्हणजे असं काही नाही आहे. एक बेसिक इंग्लिश येत असेल तरी तुम्ही जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच वेगळी शिकू शकता. नसेल येत तरी सुद्धा नसेल येत तरी सुद्धा. हो. पण मग तो न्यूनगंडच आहे म्हणायला काय हरकत नाही, हो, ती भीतीच हो. आहे की येत नाही म्हणून कशाला शिकायची. हां, म्हणजे बेसिक इंग्लिश आलं पाहिजे. बेसिक इंग्लिश का? कारण की ना शिक्षक हे बघ एक बेस भाषा असते बरोबर. प्रत्येक भाषा शिकवताना. म्हणजे मी आता पुण्यात जर कोणी जर्मन शिकत असेल तर मी मराठी बेस घेऊन जर्मन भाषा सांगू शिकू शकता. शकते. Correct. हां, बरोबर. पण आता दिल्लीमध्ये जर कोणी जर्मन भाषा शिकत असेल तर तो हिंदी बेस घेऊन जर्मन भाषा शिकवेल. असं एक भाषा तुम्हाला बेस लागते. कारण की सुरुवातीपासूनच मी जर्मनमध्ये बोलायला नाही सुरुवात नाही, करणार नक्कीच ना. नाही. हां, ती भाषा समजून सांगायला मला एक दुसरी भाषा लागेल. तर बरोबर. पण ती भाषा इंग्लिशच असली पाहिजे असं काही नाही. ती भाषा म्हणजे जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, चायनीज कोणतीही भाषा शिकताना Correct. मी मराठी किंवा हिंदी बेस ठेवून पण हा, ती भाषा शिकू शकते. आणि हां, जसं की तुझ्याकडे जर ग्लोबली लोक असतील तर मे बी मग इंग्लिश तू ब्लेस घेऊ हां, शकते. बरोबर आलं लक्षात. बरोबर. हां, आता मला हे विचारायचं की या ज्या भाषा आहेत आपण फॉरेन लँग्वेजेस ज्याला म्हणतोय, त्या शिकताना कुठल्या गोष्टी एका माणसाकडे असणं गरजेचं आहे? जसं आपण मगाशी मानसिकतेवर बोललो, पण टू किक स्टार्ट म्हणजे माझी आता मानसिकता झालेली आहे भाषा शिकायची, टू किक स्टार्ट व्हॉट शुड आय नो बेसिकली? व्हॉट शुड यू नो? अच्छा. यू नो ऑर इन द सेन्स व्हॉट शुड बी द बेस लाईन? हां, तर कसं होतं ना, आपल्याकडे मी थोडंसं बेसिकपासून सुरुवात Please. करते. एक 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात Okay. आपल्याकडे. त्यामध्ये एक इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल असाही एक इंटेलिजन्स येतो आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. हा, मग तर काय होतं, भाषा एक म्हणतो ना आपण, अरे हिला नॅचरलीच येतं. तर ते ह्या लोकांचं होतं ज्यांचा इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्सचा जो मेंदूतला कडा असतो किंवा एक नॅचरल टॅलेंट म्हणतो आपण, ते स्ट्रॉंग असेल. ग्रास्पिंग पॉवर. ग्रास्पिंग पॉवर. हां, ती लोकं जास्त चांगल्या रीतीने शिकू शकतात Okay. लँग्वेजेस. इंट्रापर्सनल म्हणजे माझं स्वतःबरोबर कसं म्हणजे बोलण्याचं सेल्फ टॉक जे म्हणतो आपण, आणि इंटरपर्सनल म्हणजे लोकांबरोबर. ह्या थोड्या गोष्टी चांगल्या असतील तर नॅचरली माणूस लँग्वेजेस शिकतं. दुसरं म्हणजे ग्रॅमरवर थोडंसं प्रभुत्व असणं. काही लोकांना ग्रॅमर शिकायला अवघड का जातं? कारण की ते निटी-ग्रिटीज म्हणजे त्यांना डिटेलिंगवर फोकस करायला थोडंसं आवडत नाही. ओके. अच्छा, तर अशा लोकांना भाषा शिकायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे नीटरित्या ओके. कम्युनिकेशन पर्पजसाठी जेव्हा तुम्ही भाषा शिकता तेव्हा बेसिक शिकून म्हणजे हां चालतंय असं होऊन जातं. पण जर भाषा तुम्हाला लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा एक म्हणतो ना हिंदीत मुहावरे वापरून लोक भाषा बोलतात, Okay. अशी भाषा शिकायची असेल, डिटेल ओरिएंटेड जी माणसं असतात किंवा ज्यांचे ऑब्झर्वेशन स्किल्स चांगले असतात त्या लोकांना भाषा शिकणं सोपं जातं. आता हे झालं नॅचरल, म्हणजे तुमच्या स्वतः मध्ये काही टॅलेंट असेल तर. पण जेव्हा तुम्ही म्हणजे स्वतःकडून एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करता, रोज कमीत कमी माणसांनी 20 मिनटं त्या भाषेचं एक्सपोजर पाहिजे. कोणत्याही म्हणजे प्रकारे असो. तुम्ही चित्रपट पहा, तुम्ही गाणी ऐका, किंवा तुम्हाला जर एखाद्या संभाषणचा पार्टनर मिळाला असेल, कम्युनिकेशन पार्टनर म्हणतो आपण, तसं तुम्ही कोणाशी तरी बोला किंवा तुम्ही स्वतः वाचन करा त्या भाषेत. पण जेव्हा मी भाषा शिकायला सुरुवात करते, रोज कमीत कमी 20 मिनटं त्याचा एक्सपोजर पाहिजे. तिसरं म्हणजे भाषा बोलताना सुरुवातीला ग्रॅमरकडे लक्ष द्यायचं नाही. अभ्यास करताना ग्रॅमरकडे लक्ष द्यायचं, पण जेव्हा तुम्ही भाषा बोलताना तेव्हा जशी येते तशी बोलायची. कारण की जस्ट आपण जसा आपला फ्लो आहे तसं. कारण की संभाषण करायला फ्लुएन्सी आपल्याला जर आपली टिकवायची असेल, ती सुधारायची असेल, तर ग्रॅमरकडे फोकस केला ना तर एक कॉन्शियसनेस येतो भाषा शिकताना. हां, माझं चुकतंय. तर ते थोडंसं बाजूला ठेवून फक्त बोलण्याकडे फोकस केलं तर हेल्प होते. दुसरं म्हणजे 5 मिनटं सकाळी उठल्यावर आरशासमोर जायचं आणि 5 मिनटं त्या भाषेत जे मनात येतंय ते बोलायचं.
ही थोडकं मोडकं जे मनात येत आहे ते Okay. आरशासमोर कोणीही नसताना, किंवा तुम्हाला जर कोणत्या म्हणजे तुमचा पार्टनर, आई बाबा ह्यांची सवय असेल बरोबर तर ठीक आहे, पण शक्यतो नसतंच, त्या रीतीने हां. ही एक्सरसाइज केली तर भाषा बोलायला सोपी जाते. ओके. आणि हे झालं स्पोकन आणि रिडिंगचं. लिसनिंग स्किल्स डेव्हलप करायला तुम्हाला जी म्हणजे आता ऑथेंटिक जी गाणी आहेत त्यांची, म्हणजे याचा रॉक म्युझिक वगैरे नाही, जी कल्चरल प्रॉपर तिथली गाणी आहेत ती ऐकली ना की टार्गेट भाषा जी कोणती असेल तुमची ती शिकायला, म्हणजे लिसनिंग स्किल्स त्यामध्ये सुधारायला मदत होते. आता तुझ्याशी बोलता बोलता मला एवढंच जाणवलं की भाषा एक कल्चरचा खूप मोठा पार्ट असतो. हो हो किंवा त्याचं एक प्रभुत्व असतं, म्हणजे जर्मन असू दे, स्पॅनिश असू दे, किंवा हो. मराठी किंवा तमिळ हो. कुठली, ते असतं. आणि आपलं जर कल्चर शिकत असेल तर आपल्याला भाषा शिकायला थोडी इझी जाणार आय गेस. हो. तुम्हाला जसं तुम्ही म्हणाल की मगाशी तसं की इफ यू आर रेडी टू एक्सेप्ट ओपन कल्चर, रेडी टू एक्सेप्ट त्यांच्याकडे जे प्रोपोगेंडाज आहेत ते माझ्याकडे नाहीत, पण मला ते चालतील ॲटलिस्ट बघण्यासाठी. हे जर मी रेडी असेल तर माझ्या मते भाषा शिकायला मी थोडं पटकन शिकू शकेन. हो हो नक्कीच. आता मी पुणे युनिव्हर्सिटीच्या कोर्सेसबद्दल बोलते. म्हणजे त्यांचे ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस आहेत सगळ्या फॉरेन लँग्वेजेसमध्ये. तर ॲडव्हान्स डिप्लोमा म्हणजे काय, ते नुसतं तुम्हाला ग्रॅमर आणि बिझनेसशी निगडीत माहिती देत नाहीत ओके. भाषेची. तुम्ही जर्मन शिकत असाल तर जर्मन हिस्ट्री, जर्मन जॉग्रफी ही तुम्हाला शिकवली जाते. तुम्ही जर स्पॅनिश शिकत असाल तर आता स्पॅनिश, आता जर्मनबद्दल तर म्हणजे खूप जवळ असं म्हणतात की पुण्यात प्रत्येक 5व्या का 6व्या माणसाला जर्मन येते. खूप लोक Okay. शिकतात जर्मन. म्हणजे आपल्याला शिकायची गरज आहे. तर मी स्पॅनिशबद्दल थोडंसं सांगते, कारण की जरा वाईडली स्पोकन लँग्वेज आहे. Okay. 23 देशांमध्ये बोलतात स्पॅनिश Okay. जगभरात. हा. आणि तर जेव्हा तुम्ही स्पॅनिश शिकता तेव्हा तुम्ही फक्त स्पॅनिश ग्रामर एका प्रकारे शिकून त्याचा उपयोग नाही आहे. मेक्सिकोमध्ये जे स्पॅनिश बोलतात, स्पेनमध्ये जे स्पॅनिश बोलतात, आणि साऊथ अमेरिकामध्ये जे स्पॅनिश बोलतात, अर्जेंटिना वगैरे ह्या सगळ्या देशात, ओके. ते खूप वेगळं आहे. म्हणजे असंही होऊ शकतं की मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या माणसाला अर्जेंटिनामध्ये जो माणूस स्पॅनिश बोलतोय ते कळणार नाही. ओके. असंही होतं कधी कधी, Yes. ॲक्सेंटमध्ये एवढा फरक येतो. करेक्ट. तर जेव्हा तुम्ही स्पॅनिश शिकता तेव्हा तुम्हाला 23 देशांची जॉग्रफी, 23 देशांचं कल्चर आणि तिथल्या ट्रायबल्सच्या ज्या रीतीचाली आहेत त्या तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमामध्ये शिकाव्या लागतात. ती भाषा समजून घ्यायला, किंवा फ्रेजेस असतात ना काही आलं काही, ही लक्षात. फ्रेज अशी काय आहे किंवा ही कुठून आली आहे. तर मेक्सिकोच्या माणसाला कदाचित एखादी फ्रेज अर्जेंटिनाची माहीतही नसेल, तर म्हणजे अर्जेंटिनाचा माणूस टिंगल उडवतोय मेक्सिकोच्या माणसाची, त्याला नाही कळणार ते काही, मला असं होतं. हे असं झालंय तर पुणे हे- नागपूर सारखं. म्हणजे पुण्यात कोथिंबीर असते, हा, तिकडे सांबार बरोबर, असतं. बरोबर. आणि जर पुण्याच्या माणसाला पटकन, म्हणजे माझ्यासारख्याला सांबार म्हटलं तर करत नव्हतं, मला वाटायचं इडली सांबार म्हटलं हा, सांबार, हा. पण सांबारची कोथिंबीर, तर हे बरोबर. त्यांच्यासारखं झालं. हा, तसं. पण आता असं एक बघायला मिळतं, ज्यावेळेस आपण असं काही नवीन ट्राय करत असतो ना, त्यावेळेस जसं आता होतं की पुण्यात एखादा माणूस आलाय बाहेरून आणि त्याने सांबार किंवा असे शब्द वापरले, तर पटकन आपण त्याची टिंगल उडवली हो, जाते. होते. आणि मग त्याच्याने अजून होतं की यार मी बोलतोय ते बरोबर आहे का नाही, हा. करेक्ट, याच्यात आपण फसतो. हो. पण फॉरेन लँग्वेजमध्ये पण असंच होतं का? किंवा आता जसं आपण एखादी बिझनेस मीट करतो किंवा मला नवीन ठिकाणी जायचंय, शिकायची लँग्वेज, मला येत नाहीये, पण मी बोलायचा प्रयत्न तर करतोय आणि मग ते चुकतोय, अशा वेळेस काय? हो, असं होतं. मी जर्मन आणि स्पॅनिश वर्कप्लेस कल्चरबद्दल स्पेसिफिकली सांगेल. प्लीज. नॉर्दर्न जर्मनीमध्ये, आता नॉर्दर्न आणि सदर्न स्टेट्समध्ये हा फरक खूप जाणवतो. ओके. जर नॉर्थची लोकं साऊथमध्ये एखादी बिझनेस मीटिंग करायला आली तर मीटिंगमध्ये जोक बनणार नाही, पण नंतर जेव्हा कलिग्सची स्मॉल टॉक वगैरे होते तेव्हा असं होऊ शकतं की नॉर्थमधला माणूस एखादा पर्टिक्युलर ॲक्सेंटनी बोलला म्हणून त्याची टिंगल उडवली जाऊ शकते. म्हणजे हे ओके. फक्त भारतातच होतं असं नाही, बाहेरच्या देशातही हे होतं. ओके. तर हे ह्यामुळे होतं कारण की जे आपण पॉईंट्स मगाशी डिस्कस केले, एक मीपणा असतो ना माणसात, करेक्ट. की हां, मी ही जी भाषा बोलतोय तीच भारी आहे प्रमाण आहे. आणि तेच खूप Correct चांगलं आहे. आणि बरोबर आहे बरोबर. असं माणसाला वाटतं. नक्कीच. किंवा हा आपल्यातला नाही आहे, हा दुसरीकडून येऊन बोलतोय, असं एक ॲटिट्यूड निर्माण होतं, म्हणून हे होतं.
तर हे अवॉइड करायला ट्रेनिंग्ज असतात कंपनीमध्ये. शक्यतो यंग जनरेशनमध्ये तुम्हाला हे पाहायला नाही मिळणार हल्ली, पण 50च्या वर वगैरे जी लोकं असतात त्यामध्ये थोडंसं हे फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणजे ॲक्सेप्टन्स लेवल म्हणतो ना आपण, ती थोडीशी म्हणजे तिकडे पण तो आहे बघायला. प्रॉब्लेम आहे. म्हणजे फक्त तो पण हे भारतातच आपण नाहीये. सगळ्यांमध्येच आहे हे असं सांगणं म्हणजे जनरलायझेशन करणं चुकीचं चुकीचं आहे आहे. या गोष्टीचं, एवढंच म्हणेन मी. ओके. पण हां, मला असे अनुभव आलेले आहेत म्हणजे स्पॅनिश वर्क कल्चरमध्ये पण आणि जर्मन वर्क कल्चरमध्ये पण, की माणूस एखादा वेगळ्या ॲक्सेंटनी बोलला आहे जी तिथं प्रमाण भाषा नाही आहे, त्यामुळे त्याची टिंगल उडवडी गेलेली आहे बोर्ड मीटिंग नंतर. ओके. हां पण फक्त मीटिंग मध्ये नाही. That's a good हां, culture. तेवढं प्रोटोकॉल लोक पाळतात. ओके. तेवढं लोक आणि मग तसं बघायला गेलं तर हां. माझ्या मते जर्मन लोक थोडे जास्त सॉफ्ट हार्टेड आहेत अदर दॅन स्पॅनिश. आय फील, आय डोंट नो एक्झॅक्टली. सॉफ्ट हार्टेड नाही म्हणता येणार. मी म्हणेल की ते कामाबद्दल खूप सिरियस आहेत. आय नो. हां, येस. तर सॉफ्ट हार्टेड ते तुमच्या पर्सनल रिलेशनशिपवर डिपेंड करतं, ओके. तुमच्या कलिग बरोबर किंवा तुमच्या तिथल्या मित्रमैत्रिणींबरोबर. ओके. पण जर तुम्ही जनरलायझेशन करायचंच म्हणाल तर हां, जर्मन कारण लोक ही वर्क कामाबाबतीत इथिक्स खरंच खूप चांगले हां, खूप त्यांचे, चांगले वर्क जास्त एथिक्स आहेत चांगले आहेत त्यांचे. की म्हणजे सुट्टी म्हणजे सुट्टी आणि काम म्हणजे काम, ह्या Correct. गोष्टी क्लिअर. 9 to 5 म्हणजे 9 to 5. हां. नक्कीच. पण मग अशा वेळेस आता सपोज मला अंडरस्टँड झालं लँग्वेज शिकायचं, अशा वेळेस जर मी एखादी लँग्वेज शिकलो तर व्हॉट विल बी द अपॉर्च्युनिटीज फॉर मी इन फ्युचर किंवा आत्ता सध्या बाहेर आहेत का? आता मला जर्मन शिकायची, स्पॅनिश किंवा मे बी जापनीज शिकायची, अपॉर्च्युनिटीज काही आहेत का? हो, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑपॉर्च्युनिटीज भाषेच्या जर तुम्ही म्हटलात तर लोकांना वाटतं मी फक्त फॉरेन लँग्वेज टीचर होऊ शकते हां. किंवा लँग्वेज लोकलायझेशन, इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशन एवढ्याच फील्ड्स तुम्हाला ओपन आहेत असं लोकांना वाटतं. तर तसं नाही आहे. हल्लीच्या जगात काय झालं आहे, IT क्षेत्रातही लँग्वेज येणं हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण जे स्ट्रीमलायनिंग म्हणतो, प्रोसेसेस स्ट्रीमलायनिंग आपण जेव्हा करतो किंवा क्वालिटी गेट जेव्हा होतं तेव्हा भाषा येणं खूप महत्त्वाचं ठरतं. वेंडर्सशी बोलताना किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये भाषेचा उपयोग होतो. जनरली काही काही लोकांचं असतं, म्हणजे माझं स्वतःचं असं आहे की भाषा शिकून मला जर देश फिरता येतील का, किंवा मी जर भाषा शिकलो तर मला वेगवेगळ्या देशात जाण्याची संधी मिळेल, असं होतं का? नक्कीच. मी गॅरंटी नाही म्हणणार की मी जॅपनीज शिकली आहे तर मला अमुक तमुक देश फिरायला मिळतीलच, असं नाही आहे. थोडंसं तुमच्या स्किल आणि नेटवर्किंगवर पण खूप डिपेंड करतं. तर पण हो, मी एवढंच म्हणेल की तुम्ही कोणतीही भाषा शिकलात तर तुम्हाला तो देश फिरायला नक्कीच मिळेल आणि कंपनीवर पण डिपेंड करतं. आता जसं तुम्ही जर्मन शिकलात तर जर्मन हे 5 देशांमध्ये बोललं जातं. तर तुम्ही ज्या कंपनीत काम करताय किंवा तुम्ही ज्या फील्डशी निगडीत आहात तिथं जाऊन तुम्हाला म्हणजे वर्क ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्ही म्हणत असाल त्या भाषांमध्ये तर त्या तुम्हाला नक्कीच मिळतात. चायनीज मी शिकले तर मला तर म्हणजे समुद्र ओपन आहे ऑपॉर्च्युनिटीजचा हल्ली, कारण की चायनीज भाषा ही खूप कमी लोकांना येते, भारतातच नाही बाहेर पण, चायनीज लोकांना सोडून ऑफकोर्स. तर म्हणजे खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इथं त्या एकदम 1, 2, 3 अशा लिस्ट करणं थोडंसं अवघड आहे, कारण की ते फील्डवर पण डिपेंड करतं. म्हणजे मी स्वतः डॉक्टर्सला पण ओळखते की ते जर्मन शिकून जर्मनीत प्रॅक्टिस करतात आता, भारतीय डॉक्टर. हां, आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिस करतात, म्हणजे आयुर्वेदाची जर्मनीमध्ये प्रॅक्टिस करतात, अशाही डॉक्टर लोकांना मी ओळखते. तर आत्ताच्या 5 टॉप भाषा मी सांगीन, चायनीज, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आणि जापनीज. ह्या भाषांना नक्कीच डिमांड राहील पुढच्या 20-25 वर्षात. आणि कसं आहे ना, आपण जसं आत्ता डिस्कस केलं की भाषा शिकून देश फिरता येतात का, तर मी माझं पण उदाहरण देईल, कारण की मी फिरली आहे. म्हणजे जवळजवळ 20+ देश म्हणता येतील, म्हणजे जर्मन आणि स्पॅनिश शिकून मला फिरता आले. थोडे कामामुळे आणि थोडे मी काम करून मग पैसे कमावले म्हणून मलाही फिरता आले. तर हे म्हणजे जवळजवळ 23 देश मी फिरले यामुळे. आणि दुसरं म्हणजे फक्त मीच नाही तर माझ्या ॲल्युमनाय लिस्ट आपण जी म्हणतो, माझ्या ओळखीतही अजून मी 15 ते 20 लोकांची उदाहरणं देऊ शकते जी भाषा शिकून देश फिरलेले आहेत. म्हणजे फक्त भाषा नाही, भाषेबरोबर आम्ही दुसऱ्या स्किल्सही डेव्हलप केला, पण नक्कीच भाषा हे एक प्रॉमिनंट पॉईंट होतं त्याचं. हां, नक्कीच. म्हणजे
ते आहेच असं मला वाटतं. आता मला थोडीशी क्युरिओसिटी आहे की भाषा शिकली पाहिजे नवीन काहीतरी. हो, नक्कीच. आता तू एवढं सगळं माहिती सांगितलीस, पण मध्यंतरी ताई तू बोलता बोलता एआयचं नाव काढलंस हां. किंवा टूल्स ॲपचं हां, नाव काढलंस. तर मला जाणून घ्यायला आवडेल की असे कुठले 5 to 3 ॲप्स आहेत का जे आम्ही वापरावेत? कारण मला पहिल्यांदा आता चांगलं वाटतंय, लँग्वेज शिकावीशी वाटते, पण लगेच क्लास नाही लावणार मी, कारण लगेच मी कुठेकडे जाऊन नाही करणार, बरोबर. कारण तेवढा टाइम मॅनेज होतोय का बरोबर. बाकी सगळ्या गोष्टीत, किंवा ते किती हार्ड आहे किती इझी आहे हां. माहित नाही. मग घरच्या घरी प्रॅक्टिससाठी काही ॲप्स आहेत का? हो, नक्कीच आहेत. AI तर हवंच हल्ली, कारण की जेन अल्फा, जेन बीटा या सगळ्यांना ॲक्च्युली भाषेची गोडी निर्माण करायची असेल तर AI खूप महत्त्वाचा आहे. डुओलिंगो तर आता जगप्रसिद्ध झालेलं आहे, सगळेच वापरतात. बरोबर. म्हणजे मी आता जर समज कर्नाटकामध्ये गेले, मला कन्नडा जरी येत नसेल तरी मी डुओलिंगोवर शिकण्याचा प्रयत्न करते. सो डुओलिंगो तर वापरलंच पाहिजे. डुओलिंगोला एक थोडंसं मला एक सेटबॅक वाटतो की खूप मेकॅनिकल होऊन जातं, म्हणजे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन, भाषेचा थोडासा फील कमी येतात. ओके. तर तो तुम्हाला हवा असेल तर बॅबेल आणि रोसेटा स्टोन हे 2 AI ॲप्स नक्कीच ट्राय केले पाहिजेत. ओके. रोसेटा स्टोनमध्ये काय होतं ना, थोडं इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स पण आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेटमध्ये मेमराईज, बुसू आणि हॅलोटॉक हे जास्त प्रचलित आहे. तर बुसू एक चायनीज ॲप आहे, तर थोडंसं केअरफुल राहू शकतो आपण, पण बुसू पण खूप इंटरॅक्टिव्ह आहे. आणि मेमराईजमध्ये तुम्हाला युरोपियन लँग्वेजेससाठी जास्त स्कोप मिळेल. आहे. AI म्हणजे AI एक असिस्टंट पण असते जी तुमच्याशी बोलते त्यामध्ये. तर ओके. ChatGPT कसा बोलतो आपल्याशी, तसं मेमराईजमध्ये कोणीतरी बोलतं पण तुमच्याशी, तर तोही एक चांगला एक्सपिरियन्स देतो. आणि हॅलोटॉकमध्ये तुमच्यासाठी ना ग्रॅमरच्या भरपूर एक्सरसाइज असतात. तर हॅलोटॉकमध्ये म्हणजे किंवा जे कॉल सेंटरमध्ये जे ॲक्सेंट डेव्हलपमेंट वगैरे जी होते तीही तिथं होते. तर म्हणजे एक स्टँडर्ड भाषा जर शिकायची असेल आणि एक्सरसाइजेस पण करायचे असतील तर हॅलोटॉक पण. आणि अजून एक इथं मला ॲड करायला आवडेल, एक उदाहरण देते आता जॅपनीज भाषेचं. जपानमध्ये कसं झालं आहे, सिनियर लोक जास्त झालेली आहेत, थोडा एकटेपणा जाणवतो तिथं, एक डिप्रेशन आल्याचं म्हणजे स्टडीज पण भरपूर सांगतात. तर अशा वेळेला ही एक वर्क ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी एक मांडू शकते. तुम्ही जर जॅपनीज भाषा शिकलात तर तिथं एक असंही जॉब प्रोफाईल आहे की जिथं तुम्ही सिनियर्स लोकांशी जॅपनीजमध्ये बोलता, म्हणजे त्यांना कम्युनिकेशन त्यांना फक्त म्हणजे कोणाशी तरी आपले फिलिंग्स शेअर करायचे किंवा त्यांचा दिवस कसा चाललाय असं जेनरिक त्यांना बोलायचं असतं कोणीतरी. तर तिथल्या लोकांना तर म्हणजे नाहीये वेळ, कारण की डेव्हलप्ड कंट्री येते, म्हणजे टाइम इज मनी असं आहे तिथं. पण भारतातून इतकी म्हणजे यंगस्टर्स आहेत जी ॲक्च्युली हे जॉब प्रोफाईल घेत आहेत की हे फक्त म्हाताऱ्या लोकांशी ते बोलतात तिथं, आणि मग 1 तासाप्रमाणे चार्जेस असतात त्याचे. तुम्हाला जर भाषा येत असतील तर ही एक वर्क ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन अप होऊ शकते. म्हणजे जॅपनीज ही एक बूमिंग इंडस्ट्री आहे ह्यातली, पण कोरियन भाषेत हे ऑलरेडी खूप वर्षापासून चाललेलं आहे. म्हणजे कोरियन भाषा इंडियन लोक एक कामासाठी नाही शिकत. कोरियन गाणी प्रसिद्ध आहेत भारतात, K-पॉप आणि ब्लॅक पिंक वगैरे. तर कोरियन भाषा लोक हॉबी म्हणून शिकतात की मला त्यांच्या खाण्याबद्दल जास्त माहिती मिळावी किंवा मला तिथले फ्रेंड्स बनवायचे आहेत कारण की क्यूट लोक आहेत तिथली, है ना. किंवा आता मध्ये नेटफ्लिक्सवर स्क्विड गेम प्रसिद्ध झाला होता, तर खूप लोक मी असे म्हणजे ओळखते की फक्त स्क्विड गेम ओरिजिनल भाषेत पाहण्यासाठी लोकांनी कोरियन शिकली आहे. तर कोरियन भाषेमध्ये हे खूप आधीपासून चालू आहे की फ्रेंड्स बनवून त्यांच्याशी बोलायला, त्यासाठी लोक कोरियन शिकतात. पण जॅपनीज भाषेचा हा खरंच एक म्हणजे बिझनेस झालेला आहे ॲक्च्युली, की फक्त तिथल्या एकटेपणा दूर करायला, तिथल्या लोकांशी बोलायला भारतीय लोक भाषा शिकून एक वर्क ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याला बघतात त्याच्याकडे. हे खूप म्हणजे भारी आहे ॲक्च्युली की तुम्हाला भाषा शिकून वर्क ऑपॉर्च्युनिटी मिळतीये आणि तुम्हाला कोणाशी तरी कम्युनिकेट करतात. आणि जर तुम्ही एल्डरली माणसासोबत कम्युनिकेट कराल भाषा शिकून तर तुम्हाला बरंचसं कल्चर पण कळेल जापनीज. बरोबर. आता मला असं विचारायचं की शाळांमध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी मराठी पण तितकंसं शिकवलं जात नाही, बाकीच्या भाषा तर थोड्याफार प्रमाणात असतात. तर मग ते कसं बघतीस तू त्या गोष्टींकडे? हे खूप आत्ता रिसेंटमध्ये असं झालंय की महाराष्ट्र शासनाने मराठी कंपल्सरी केलंय
शाळांमध्ये, म्हणजे प्रायव्हेट शाळांमध्ये पण आत्ता इम्प्लिमेंट होणं ते चालू चालू झालेलं झालंय. आहे. पण तुम्ही जर बाकीचे इंटरनॅशनल स्कूल्स बघाल, तिथे मराठी कंपल्सरीच नाही आहे. कारण किती लोकं म्हणतात की इथं मराठी क्राऊड कमी येतो, बाहेरची लोकं येतात, त्यांना बाहेर शिकायला जायचं असतं. मग आमची मुलं मराठी शिकून काय करणार? त्यापेक्षा ओके. फॉरेन लँग्वेज शिकू दे आमच्या लोकांना. तर माझं एवढंच मत आहे की तुम्ही हे कंपल्सरी ॲक्च्युली केलं पाहिजे. थर्ड लँग्वेज म्हणून तुम्ही मराठी ठेवा, सेकंड लँग्वेज म्हणून नका ठेवू. पण तुमचं मूल 10 वर्ष 15 वर्ष महाराष्ट्रात जर राहत असेल किंवा कुठेही, फक्त मराठी नाही, कोणत्याही त्या प्रांतात, regionमध्ये, हां, correct. तुम्ही जर त्या प्रांतात 10-15 वर्ष राहून शिकणार असाल तिथं, तर ती भाषा कमीत कमी बोलायला येणं आणि दैनंदिन जीवनात वापरता येणं हे गरजेचं आहे. तर ते कंपल्शन थोडंसं केलं पाहिजे. आणि इंटरनॅशनल स्कूल्समध्ये हे जे इम्प्लिमेंट होत नाही आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण की खरंच अशा शाळा आहेत पुणे मुंबईत, IB स्कूल्स म्हणू शकतो किंवा केम्ब्रिज सिलेबसच्या ज्या स्कूल्स आहेत, जिथं हे इम्प्लिमेंट झालेलं नाही आणि मराठी कंपल्सरी तिथं शिकवली जात नाही. ओके. तर जर शाळा महाराष्ट्रात आहे तर तिथं थर्ड लँग्वेज किंवा फोर्थ लँग्वेज म्हणून मराठी शिकवली गेली पाहिजे, कारण की तुम्ही ह्या प्रांतात राहता. करेक्ट. एवढं. तुम्हाला या प्रांताचा जो आपण इतिहास म्हणतो किंवा ज्या गोष्टी म्हणतो, हां. कल्चर म्हणतो, ते थोडंसं आत्मसात झालं पाहिजे. बरोबर बरोबर. तरच ते तुम्ही पुढे गेल्यावर बाहेर निघाल. right? हो हो. नक्कीच. पण आणि त्याच्यासोबतच अजून एक जाणवतं बऱ्यापैकी ताई, की फॉरेन लँग्वेज आणि संस्कृत बऱ्याच असं म्हटलं जातं की खूप सहसंबंध आहेत. मग खरंच हे आहेत का? किंवा तुला शिकताना कसं जाणवलं का काही? हो, नक्कीच सहसंबंध आहेत. भाषेच्या ना कॅटेगरीज असतात. ओके. म्हणजे काही काही भाषा, लॅटिन भाषा ही जी ओरिजिनल आहे, म्हणजे आपली कशी संस्कृत जुनी भाषा आहे, तशी रेनेसान्स वर्ल्डमध्ये, म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये लॅटिन भाषा ही जुनी समजली जाते किंवा हिब्रू भाषा ही जुनी समजली जाते. तर ज्या वेस्टर्न भाषा आहेत थोड्या, त्या लॅटिन भाषेवर आधारित आहेत. भारतीय भाषा संस्कृत भाषेवर आधारित आहेत. पण काही काही इंडो जर्मॅनिक लँग्वेजेस म्हणता येतील आहेत ज्या, तर त्यांचं जे ग्रॅमर आहे ते संस्कृतशी खूप सिमिलर आहे. ओके. जसं की फ्रेंच ग्रॅमर म्हणता येईल, 50% संस्कृत भाषेची सिमिलॅरिटी तुम्हाला दिसून येईल. जर्मन भाषा म्हणाल तर 60 ते 70% जे जर्मन ग्रामर आहे ते संस्कृत ग्रॅमरवर बेस्ड आहे. म्हणजे त्याचा जो बेसिस आहे की सेंटेन्स फॉर्मेशन म्हणा किंवा बोलण्याची पद्धत नाही म्हणणार मी, प्रनाऊन्सिएशन वगैरे तर वेगळंच आहे, पण म्हणजे क्रिया कुठे आली पाहिजे, संज्ञा कुठे आली पाहिजे, ह्याची जी पोझिशन असते Correct. एखाद्या वाक्यामध्ये, ती 60 ते 70% मॅच करते जर्मन भाषेची आणि जवळजवळ 50% मॅच करते फ्रेंच भाषेची. ओके. तर तुम्हाला जर संस्कृत भाषा येत असेल तर नक्कीच 4 ते 5 फॉरेन लँग्वेज शिकायला तुम्हाला सोपं जातं. ओके. हो. म्हणजे तो पण सहसंबंध आहे. म्हणजे आपल्याकडून ते रूट्स नक्कीच. आहेत, आपण आहेत, विसरू नक्कीच शकत आहेत. नाही. नक्कीच. मदर लँग्वेज म्हणतो संस्कृत. करेक्ट. हो. तुमच्याकडे खूप खूप तुझं धन्यवाद. तू इथे आलीस आणि आम्हाला भाषेवर गोष्टी सांगितल्यास. कारण कसं असतं, बऱ्याच असं होतं की अरे काय करायचंय किंवा कशाला लक्ष द्यायचंय किंवा चालतंय ना असं म्हणून आपण त्या बरोबर. गोष्टींकडे इग्नोर करतो. पण खरंच भाषा किती महत्वाची आहे आणि भाषा शिकताना किती फन गोष्टी होऊ शकतात हे तुम्ही सांगितलं, त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून असे वेगवेगळ्या विषयांचे पॉडकास्ट हवे असतील तर तेही कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामला DM करायला विसरू नका. पण तुम्ही एक विसरताय, तुम्ही सबस्क्राईब करत नाहीयेत. तुम्हाला पॉडकास्ट आवडत असेल, माहिती आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, कारण इंस्टाग्रामवर आम्ही असे फन BTS त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी टाकत असतो जिथून इन्फॉर्मेशन मिळतं. धन्यवाद.